नमस्कार. आपण इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा चॅप्टर सुरू केलेला आहे. याच्या ज्या टर्म्स आज आपण अभ्यासणार आहोत त्या पान नंबर 7 वर आहे. सर्वांनी 7 नंबर पान उघडा. पहिली टर्म आहे ट्रान्झॅक्शन्स. एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बिटवीन टू पार्टनर्स or parties for money or money's worth is known as transaction. त्याचा अर्थ असा आहे, गुड्स म्हणजे वस्तू किंवा माल किंवा सेवा यांच्या दोन व्यक्तीमध्ये, दोन पार्टीजमध्ये पैशाच्या मूल्याने होणारे व्यवहार याला आपण ट्रान्झॅक्शन्स म्हणू शकतो. मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे आर्थिक किंवा पैशाचे व्यवहार. द ट्रान्झॅक्शन्स विच इन्व्हॉल्व्स अन एक्सचेंज ऑफ मनी ऑर मनीज वर्थ डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली इज कॉल्ड मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. अशा व्यवहारामध्ये पैसे किंवा पैशाच्या मूल्यासंबंधी डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली संबंध येतात त्यांना म्हणतात मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे इथे व्यवहारामध्ये पैशाचा संबंध येतो. त्यामध्ये प्रकार आहेत कॅश ट्रान्झॅक्शन्स. अ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन विच कॅश इज पेड ऑर रिसिव्ड इमिजिएटली इज नोन ॲज कॅश ट्रान्झॅक्शन्स. व्यवसायामध्ये जेव्हा व्यवसाय होत असताना पैसे ताबडतोब दिले जातात किंवा स्वीकारले जातात त्याला म्हणतात रोखीचे व्यवहार. पर एक्झाम्पल पाहूया आपण. परचेस ऑफ गुड्स फॉर कॅश ॲट ₹15,000 म्हणजे रोखीने आपण मालाची 15,000 रुपये किमतीची खरेदी केली आहे. पेमेंट ऑफ सॅलरी ॲट ₹5,000. सॅलरी म्हणजे पगाराचे आपण 5,000 रुपये दिले आहेत. हे सर्व रोखीचे म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शन्स आहेत. क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स म्हणजे उधारीचे व्यवहार. इथे व्यवहार झाल्यानंतर पैसे दिले जातात. त्याचे ट्रान्झॅक्शन्स आहेत. गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट टू मिस्टर अमन ॲट ₹8,000. मिस्टर अमन यांना 8,000 रुपये किमतीचा माल उधारीने विकला आहे. म्हणजे ते पैसे आपल्याला भविष्यकाळात मिळणार आहेत. सोल्ड मशिनरी टू मिस्टर अमर सिंग ऑन क्रेडिट ॲट ₹20,000. अमर सिंग यांना मशिनरी आपण 20,000ची उधारीवर विकली आहे. हे उधारीवरचेच म्हणजे क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स आहेत. नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स मध्ये जे महत्वाचे भाग आहेत ते आपण पाहूया. पहिला आहे एंट्री म्हणजे नोंद. रेकॉर्डिंग ऑफ अ बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द प्रॉपर फॉर्म or method in the books of accounts is called an entry. जे झालेले बिझनेस ट्रान्झॅक्शन आहेत, जे व्यावसायिक व्यवहार आहेत, ते योग्य अशा नमुन्यामध्ये योग्य अशा पद्धतीने हिशोबाच्या पुस्तकामध्ये लिहिणे, नोंद करणे त्यालाच म्हणतात एंट्री. नॅरेशन. अ ब्रीफ एक्सप्लेनेशन of the business transaction for which an entry is passed is called as narration. Narration म्हणजे संदर्भ. थोडक्यामध्ये झालेला जो व्यवहार आहे, बिझनेस ट्रान्झॅक्शन आहे, तर त्याची माहिती लिहिणे, त्याची नोंद करणे यालाच म्हणतात नॅरेशन. इट इज ऑलवेज गिवन इन द ब्रॅकेट बिलो द जर्नल एंट्री and it usually starts with the word being or for. तर जे झालेली जर्नल एंट्री आहे त्याच्या खाली नॅरेशन हे कंसामध्ये लिहिलं जातं आणि ते लिहिताना बीइंग या शब्दाने सुरुवात होते. गुड्सचा अर्थ आहे वस्तू किंवा माल. द टर्म गुड्स रेफर्स टू मर्कंडाइज, commodities, articles or things in which trader trades. माल किंवा वस्तू यांचा अर्थ होतो विक्रीचा माल किंवा विक्रीचे पदार्थ, विक्रीचे वस्तू
जे विक्रेता विकत असतो. आपण त्याचे एक्झाम्पल पाहूया. जो केमिस्ट असतो त्याचा माल काय असतो? मेडिसिन्स, औषधं. किंवा भाजीपाला विक्रेता त्याचा माल असतो भाज्या. तसंच जे टायर्स, इंजिन, गिअरबॉक्स, केबल्स, तर हा माल कोणाचा असतो? व्हेकल मॅन्युफॅक्चररचा, लाईक बजाज ॲटो, हिरो होंडा, लाईक दॅट. नंतर बघा कॅपिटल अँड ड्रॉइंग्स. द टोटल अमाऊंट. पहिला आपण कॅपिटल पाहूया. कॅपिटल, द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इन टू द बिझनेस बाय द ओनर इज कॉल्ड कॅपिटल. म्हणजे व्यवसायाचा मालक जी रक्कम गुंतवत असतो त्याला म्हटले जाते कॅपिटल. त्याला म्हटलं जातं भांडवल. कॅपिटलचा फॉर्म्युला असा आहे, कॅपिटल इज इक्वल टू ऍसेट्स मायनस लायबिलिटीज. ऍसेट्स म्हणजे मालमत्ता, संपत्ती, आणि लायबिलिटीज म्हणजे देणी. ड्रॉइंग्स. द अमाऊंट ऑफ कॅश or value of goods, asset, etc. withdrawn from the business by the owner for personal use called as drawings. बिझनेसच्या मालकाने आपल्या स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी स्वतःच्याच बिझनेसमधून, धंद्यामधून काही वस्तू घेतल्या असतील, काही ऍसेट्स घेतल्या असतील, तर त्याला म्हटलं जातं ड्रॉइंग्स. त्याचं एक्झाम्पल पाहूया. जर व्यवसायाच्या प्रोप्रायटरने, मालकाने स्वतःच्या मुलाची कॉलेजची फी देण्यासाठी पैसे घेतले असतील, काही त्यांनी मेडिकल एक्सपेन्सेससाठी किंवा मोबाईलचं बिल भरण्यासाठी स्वतःच्या बिझनेसमधून जर पैसे घेतले जाते तर त्या टर्मला म्हटलं जातं ड्रॉइंग्स. त्यानंतर बघा डेटर्स अँड क्रेडिटर्स. पहिली टर्म आहे डेटर. अ पर्सन हू हॅज टू पे the business for getting goods and services on credit is known as debtor. डेटरचा अर्थ होतो कर्जदार किंवा ऋणको. तर अशी व्यक्ती की जी काही वस्तू किंवा सर्व्हिस, काही सेवा उधारीवर घेत असते त्या व्यक्तीला म्हणतात कर्जदार, डेटर. क्रेडिटर. अ पर्सन टू whom business has to pay for getting goods or services on credit is known as creditor. क्रेडिटरला म्हणतात सावकार किंवा धनको. धनको अशा व्यक्तीला म्हणतात की ज्या व्यक्तीने आपल्याला सेवा पुरवल्या आहेत, काही वस्तू दिलेल्या आहेत आणि त्या उधारीवर दिलेल्या आहेत, तर आपल्याला त्या वस्तूचा मोबदला पैशाच्या स्वरूपात द्यावा लागतो. ज्या व्यक्तीला आपण असे पैसे किंवा वस्तू किंवा पैसे देणार आहोत वस्तू पुरवल्याबद्दल, तर अशा व्यक्तीला म्हटलं जातं क्रेडिटर. बॅड डेट्स. बॅड डेट्सचा अर्थ होतो बुडीत कर्ज. अँड इरिकव्हरेबल अमाऊंट फ्रॉम अ डेटर इज नोन ॲज बॅड डेट्स. जे कर्जदार आहे, ऋणको आहे, डेटर आहे, तर आपण त्याला वस्तू दिल्यानंतर जी रक्कम आपण त्याच्याकडून घेणं आहोत, जर त्याने ती रक्कम आपल्याला दिली नाही तर अशा रकमेला काय म्हटलं जातं? बॅड डेट्स, म्हणजे बुडीत कर्ज. एक्सपेंडिचर अँड टाइप्स ऑफ एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर म्हणजे खर्च आणि खर्चाचे प्रकार. पहिला आहे कॅपिटल एक्सपेंडिचर. दिस एक्सपेंडिचर इज इन्कर्ड टू अक्वायर फिक्स्ड ॲसेट्स or to increase the value of fixed assets. कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा भांडवली खर्च हा फिक्स्ड ॲसेट्स खरेदी करण्यासाठी किंवा त्यांचं मूल्य वाढवण्यासाठी केला जातो. त्याचे एक्झाम्पल्स आहेत. उदाहरण, परचेस ऑफ मशिनरी खरेदी करणे, एक्सटेन्शन ऑफ बिल्डिंगचा विस्तार करणे, परचेस ऑफ कॉम्प्युटर खरेदी करणे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज अन एक्सपेंडिचर फ्रॉम विच नो फ्युचर बेनिफिट इज एक्सपेक्टेड बट हॅव्हिंग इमिजिएट ऑन or short term benefit may be less than 1 year.
तर अशा पद्धतीचा खर्च महसुली रेव्हेन्यूचा अर्थ आहे महसूल खर्च, की ज्याचा फायदा आपल्याला 1 वर्ष किंवा त्या कालावधीमध्ये होणार आहे. त्याचे एक्झाम्पल आहेत रेंट पेड. रेंट म्हणजे भाडे, आपण भाडे दिले. सॅलरी पेड, पगार दिला. वेजेस पेड, वेतन दिलं. हे रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचे एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. डिफर्ड रेव्हेन्यू म्हणजे स्थगित महसुली खर्च. त्याचे एक्झाम्पल्स आहेत बघा. हेवी एक्सपेंडिचर ऑन ऍडव्हर्टायझिंग. आपण जाहिरातीवर जर खूप मोठा खर्च केला असेल लाखो रुपयामध्ये, तर तो डिफर्ड रेव्हेन्यू मध्ये येतो. किंवा हेवी लिगल एक्सपेंडिचर, काही कायदेशीर खर्च आपल्याला मोठ्या प्रमाणावर करावे लागले. त्यानंतर बघा कॅश डिस्काउंट अँड ट्रेड डिस्काउंट. पहिला आहे डिस्काउंट, जे आपण कन्सेशन देत असतो, तर त्याचे 2 प्रकार आहेत. ट्रेड डिस्काउंट म्हणजे व्यापारी सवलत. इट इज अन अलाउन्स गिव्हन ऑन कॅटलॉग प्राइस ऑर लिस्ट प्राइस ऑफ गुड्स. हा अशा पद्धतीचा अलाउन्स आहे, भत्ता आहे, की जो कॅटलॉग प्राइसवर किंवा वस्तूवर जी लिस्ट प्राइस असते त्यावर दिला जातो. दिस डिस्काउंट इज अलाउड ॲट द टाइम ऑफ परचेस ऑफ गुड. आणि असा डिस्काउंट माल खरेदीच्या वेळेस दिला जातो. एक आपण एक्झाम्पल पाहूया. समजा आपण 1,000 रुपये किमतीचा माल विकला आणि जर त्याच्यावर 5% ट्रेड डिस्काउंट असेल, तर आपण त्या वस्तू 1,000च्या किती रुपयाला देणार? 5% म्हणजे 50. म्हणजे 1,000 वजा 950. 1,000 वजा 50 950 येतात. म्हणजे आपण 1,000च्या वस्तू 950ला देणार. कॅश डिस्काउंट. इट इज द अमाऊंट डिडक्टेड फ्रॉम द फायनल अमाऊंट ड्यू ॲट द टाइम ऑफ रिसीट. तर ज्या वेळेस रोखीने खरेदी किंवा विक्री होते, तर अशा वेळेस हा कॅश डिस्काउंट दिला जातो. आता त्यानंतरची टर्म आहे सॉल्वंट अँड इनसॉल्वंट. सॉल्वंटचा अर्थ होतो ज्याच्याकडे ऍसेट्स भरपूर आहेत आणि त्याच्या लायबिलिटीज कमी आहेत, अशी व्यक्ती. इफ अ पर्सन्स ऍसेट्स आर मोर दॅन हिज लायबिलिटीज ऑर इक्वल टू हिज लायबिलिटीज, ही इज कॉल्ड सॉल्वंट पर्सन. अशी व्यक्ती की जिच्या ऍसेट्स तिच्या लायबिलिटीज पेक्षा जास्ती आहे किंवा इक्वल ऍसेट आणि लायबिलिटी इक्वल आहे, तर अशा व्यक्तीला आपण सॉल्वंट पर्सन म्हणतो. एक्झाम्पल पाहूया. एक व्यक्ती अशी आहे की जिची ऍसेट 50 लाख आहे आणि तिचे कर्ज म्हणजे डेट्स 30,000 आहे, तर अशा व्यक्तीला आपण सॉल्वंट पर्सन होऊ शकतो. आता इनसॉल्वंट. इनसॉल्वंटला शब्द आहे दिवाळखोर किंवा नादार. अ पर्सन हुज लायबिलिटीज आर मोर दॅन हिज ऍसेट्स इज अन इनसॉल्वंट पर्सन. अशी व्यक्ती की जिच्या लायबिलिटीज जास्ती आहेत आणि ऍसेट्स कमी आहेत. सपोज एक्झाम्पल आपण घेऊया. एखादी व्यक्ती अशी आहे की जिचे ऍसेट्स 20 लाख आहे आणि जिच्या बॅड डेट्स किंवा जिचे डेट्स कर्ज जे आहेत ते 50 लाख आहे, तर अशा व्यक्तीला आपण म्हणू शकतो तिचं डेट्स तिचे कर्ज जास्ती आहेत, ऍसेट्स कमी आहेत. अशा व्यक्तीला आपल्याला काय म्हणावं लागेल? इनसॉल्वंट. अकाउंटिंग इयर. तर बिझनेसचं अकाउंटिंग इयर असतं 1 एप्रिल ते 31 मार्च. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. बिझनेसचं अकाउंटिंग इयर कसं असतं? त्याची सुरुवात होते 1 एप्रिलला आणि एंड होतो 31 मार्चला. त्यानंतर बघा ट्रेडिंग कन्सर्न अँड नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न्स. ट्रेडिंग कन्सर्न्स म्हणजे व्यापारी संस्था. अ बिझनेस कन्सर्न एस्टॅब्लिश्ड with an object for earning profit by selling goods is known as trading person. ट्रेडिंग कन्सर्न. ट्रेडिंग कन्सर्न कोणत्या संस्थेला म्हणता येईल? व्यापारी संस्था. की असा बिझनेस ज्यांची स्थापना
ही माल विकून नफा कमवण्यासाठी झालेली असते. आता नॉट फॉर ट्रेडिंग कन्सर्न म्हणजे ज्या संस्था नफा कमवत नाहीत, त्यांचा उद्देश नफा कमवणं नाही. तर अशा संस्थांचं आपल्याला उदाहरण देता येईल शाळा, कॉलेजेस, स्पोर्ट्स क्लब, चॅरिटेबल ट्रस्ट लाईक दिस. त्यानंतरची टर्म बघा गुडविल. गुडविल मे बी डिस्क्राइब्ड ॲज द ॲग्रिगेट ऑफ दोज intangible attributes of a business which contributes to its superior earning capacity over a normal rate return of investment. तर गुडविलचा आपण थोडक्यात अर्थ असा सांगू शकतो की अशा प्रकारची अदृश्य मालमत्ता संपत्ती की ज्यामुळे धंद्याला मोठ्या प्रमाणावर लाभ होत असतो, धंद्याला बिझनेसला मोठ्या प्रमाणावर अर्निंग होत असतं. गुडविल इज द रेप्युटेशन ऑफ बिझनेस एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ मनी. गुडविल हे धंद्याचं नावलौकिक रेप्युटेशन आहे की जे पैशाच्या टर्ममध्ये व्यक्त होत असतं. गुडविल इज अन इंटॅन्जिबल ॲसेट. गुडविल ही अदृश्य स्वरूपातील मालमत्ता आहे. इंटॅन्जिबलचा अर्थ होतो अदृश्य, जी आपल्या डोळ्यांना दिसत नाही. तर गुडविल कोणती ॲसेट्स आहे? इंटॅन्जिबल. त्यानंतर बघा प्रॉफिट ऑर लॉस. प्रॉफिट म्हणजे नफा, फायदा. वेन द सेलिंग प्राइस ऑफ गुड्स इज मोर दॅन द कॉस्ट प्राइस इट इज प्रॉफिट. जेव्हा सेलिंग प्राइस एखाद्या वस्तूची विक्रीची किंमत ही कॉस्ट प्राइस पेक्षा जास्ती असते तर त्याला म्हणतात प्रॉफिट. एखादं एक्झाम्पल बघा, आपण 50,000 रुपयाला माल विकलेला आहे आणि तो माल विकण्यासाठी आपल्याला सगळा खर्च झालेला आहे 30,000, तर 20,000 काय राहिला आपल्याला इथे प्रॉफिट. त्यानंतर बघा लॉस. लॉस वेन कॉस्ट प्राइस ऑफ गुड्स इज मोर दॅन इट्स सेलिंग प्राइस इट इज लॉस. जेव्हा कॉस्ट प्राइस सेलिंग प्राइस पेक्षा जास्ती असते तर तिथं काय होतो? लॉस, ज्याला आपण काय म्हणतो? तोटा. समजा आपण वस्तू 50,000 रुपयाला विकलेल्या आहेत आणि सगळा त्याचा खर्च झालेला आपल्याला 60,000, म्हणजे तो 10,000 जास्ती झाला, म्हणजे 10,000 काय झाला? लॉस. इन्कम इट इज रेव्हेन्यू अरायझिंग ॲज अ रिझल्ट ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. म्हणजे थोडक्यात उत्पन्न, ज्याला बिझनेसमध्ये आपल्याला जे रेव्हेन्यू किंवा महसूल स्वरूपाचं उत्पन्न प्राप्त होत असतं. त्यानंतर रेव्हेन्यू इट इज अन इन्कम दॅट बिझनेस हॅज फ्रॉम its normal business activities, usually from the sale of goods and services to customer. ज्यावेळेस बिझनेस प्रोप्रायटर, व्यवसायाचा मालक काही वस्तू विकत असतो किंवा काही सर्व्हिस देत असतो, तर त्यापासून त्याला जे इन्कम मिळतं त्याला म्हणतात रेव्हेन्यू किंवा आपण त्याला म्हणू शकतो महसूल. त्यानंतरच्या टर्म्स आहेत ॲसेट्स, लायबिलिटीज, नेटवर्क. पहिली पाहूया ॲसेट्स. एनी फिजिकल थिंग ऑर राईट ओन दॅट हॅज अ मॉनिटरी व्हॅल्यू इज कॉल्ड अन ॲसेट. अशा वस्तू, अशा गोष्टी की ज्यांना स्वरूप असतं, मूलभूत असं स्वरूप असतं आणि त्यांना पैशाचं मूल्य असतं, पैशाचे व्हॅल्यू असतं. त्याचे एक्झाम्पल पाहूया. लँड अँड बिल्डिंग, गुडविल, कॉम्प्युटर, पेटेंट्स, स्टॉक इत्यादी. त्यानंतर पहा करंट ॲसेट्स. ॲसेट्स विच आर हेल्ड इन द बिझनेस फॉर द ऑपरेटिंग इयर अँड कॅन बी कन्व्हर्टेड इन टू कॅश व्हेरी इझिली आर कॉल्ड करंट ॲसेट्स. बिझनेसमधल्या अशा ॲसेट्स, अशा संपत्ती की ज्या साधारणतः वर्षभर त्याचा आपण उपयोग करून घेत असतो आणि त्या ॲसेट्स कॅशमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतात, रूपांतरित होऊ शकतात. त्याचे एक्झाम्पल्स आहेत डेटर्स,
बिल्स पेबल, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक एटसेट्रा. त्यानंतर फिक्टिशियस ॲसेट्स. फिक्टिशियसचा अर्थ होतो काल्पनिक. त्यामध्ये आहेत डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस लाईक ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 4 years or 5 years. असे खर्च, समजा जाहिरातीचा आपण 4 ते 5 वर्षाचा खर्च केलेला आहे, तो कशामध्ये येतो? डिफर्ड, किंवा आपण त्याला म्हणू शकतो फिक्टिशियस ॲसेट्स. त्यानंतर लायबिलिटीज. अमाऊंट पेबल बाय द बिझनेस टू अदर्स इज नोन ॲज लायबिलिटीज. आपल्या बिझनेसला, व्यवसायाला लोकांची जे देणी द्यावी लागतात त्याला म्हटलं जातं लायबिलिटीज. असे एक्झाम्पल आहेत लोन टेकन. लोन म्हणजे कर्ज, कर्ज घेतलेलं आहे. क्रेडिटर्स म्हणजे सावकार. बँक ओव्हरड्राफ्ट, बँकेतनं आपण काही उचल घेतली असेल. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, जे खर्च आपले देणे बाकी आहे त्याला म्हणतात आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. त्याचं एक्झाम्पल बघा, रेंट आउटस्टँडिंग. रेंट म्हणजे भाडं, भाडं देणं बाकी आहे. हे कशाच्या प्रकारात येतं? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. त्यानंतर टाइप्स ऑफ लायबिलिटीज, जे देणी किंवा देत आहे त्यांचे प्रकार. फिक्स लायबिलिटीज. फिक्स लायबिलिटीज मध्ये असे प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत. कॅपिटल म्हणजे भांडवल. सिक्युअर्ड लोन्स, तारण देऊन आपण कर्ज घेतलेलं आहे ते. लॉंग टर्म लोन फ्रॉम बँक, बँकेतनं आपण दीर्घ मुदतीचं कर्ज घेतलेलं आहे. तर हे फिक्स लायबिलिटीज मध्ये येतात. करंट लायबिलिटीज. करंट लायबिलिटीज मध्ये येतात क्रेडिटर्स, सावकार, किंवा बिल्स पेबल. बिल्स पेबल म्हणजे आपल्याला बिलाचे पैसे देणे बाकी आहे, ती आहे करंट लायबिलिटी. त्यानंतर बघा नेट वर्थ ऑर ओनर्स इक्विटी ऑर कॅपिटल. कॅपिटल म्हणजेच भांडवल, त्यालाच नेटवर्थ किंवा ओनर्स इक्विटी असे म्हणतात. द अमाऊंट ऑफ ऑर फंड्स प्रोव्हाइडेड बाय द प्रोप्रायटर इन द बिझनेस इज कॉल्ड ॲज कॅपिटल. आपल्या स्वतःच्या व्यवसायासाठी व्यवसायाचा मालक जी अमाऊंट, जो फंड, जो निधी देत असतो तर त्याला म्हटलं जातं कॅपिटल. तर नेटवर्थचा फॉर्म्युला काय येईल? नेटवर्थ इज इक्वल टू ओनर्स इक्विटी मायनस इज इक्वल टू कॅपिटल, किंवा आपण काय म्हणू शकतो त्याला ओनर्स इक्विटी म्हणजे कॅपिटल इज इक्वल टू टोटल इक्विटी मायनस क्रेडिटर्स इक्विटी म्हणजेच ॲसेट्स मायनस लायबिलिटी. थोडक्यात कॅपिटल म्हणजेच ॲसेट्स मायनस लायबिलिटीज. तर आजच्या लेक्चर पुरत आपण एवढं पाहिलेलं आहे. आपल्याला याच्यानंतर ह्या ज्या सगळ्या टर्म्स आहेत त्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत.